छत्तीसगडची एक हृदयस्पर्शी घटना सध्या सोशल मीडियावरती चांगलीच व्हायरल होतीये। ही घटना ऐकून किंवा पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलंय। या ठिकाणी एका वडिलांनी मुलीच्या अंत्यसंस्काराला तिचा वाढदिवस साजरा करून तिला निरोप दिलाय। काही दिवसांपूर्वी चिल्फी इथं भीषण रस्ते अपघात घडला। कोलकाता इथं राहणाऱ्या एका कुटुंबाच्या कारला ट्रकनं जोरदार धडक दिली। हे कुटुंब कान्हा नॅशनल पार्क फिरायला गेले होते। संध्याकाळी बिलासपूरहून कोलकाता जाण्यासाठी त्यांची ट्रेन होती, परंतु रस्त्यात झालेल्या अपघातानं सर्व काही बदललं। हा अपघात इतका भीषण होता की जागेवरच 5 जणांचा मृत्यू झाला, ज्यात छोटी मुलगी अदित्री आणि तिच्या आईचा समावेश होता। अदित्री आणि तिच्या आईवर अंत्यसंस्कार करण्यात आले, मात्र ज्या दिवशी अंत्यसंस्कार होते त्याच दिवशी चिमुकल्या अदित्रीचा वाढदिवस होता असं तिच्या वडिलांनी सांगितलं। तेव्हा तिथं उपस्थित असणारा प्रत्येक जण सुन्न झाला। मुलीच्या वाढदिवशी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ तिच्या वडिलांवरती आली होती। तेव्हा तिचा वाढदिवस साजरा करून तिला निरोप देण्याची वडिलांची इच्छा होती। मग अंत्यसंस्काराच्या ठिकाणी हजर असलेल्या लोकांनी फुग्यांनी सजावट केली, केक आणला, अदित्रीला वाढदिवसानिमित्त टोपी घातली आणि सेलिब्रेशन करण्यात आलं। चितेवर कायमची शांत झोपलेल्या अदित्रीचा वाढदिवस साजरा करताना प्रत्येकाचे डोळे भरून आले होते। एकीकडे मुलीच्या वाढदिवशी तिच्या चितेला अग्नी देण्याचं दुःख तर होतच, पण दुसरीकडे आयुष्यभराची सोबती या दोघींना निरोप देण्याचं संकट वडिलांवरती होतं। त्यांनी त्यांच्या मुलीला शेवटच्या वाढदिवसाची भेट दिली। हा भावनिक क्षण सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय। चिल्फी रोडवर बोलेरो आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली होती। या घटनेत 5 लोकांचा मृत्यू झाला। ही टक्कर इतकी जबरदस्त होती की यात कारचा चेंदामेंदा झाला। मृतांमध्ये 3 महिला, 1 पुरुष आणि एका लहान मुलीचा समावेश होता, तर 5 जण गंभीर जखमी झाले होते। कारमधील लोक मध्य प्रदेशातील पर्यटन स्थळ पाहायला आले होते, मात्र हा त्यांचा शेवटचा प्रवास ठरला।